नमस्कार मॅम. नमस्कार. आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. माझं नाव जयश्री नागपूरकर. आपले नाव? माझं नाव आरती सारखेत दीक्षित. अच्छा, आपण कोणत्या प्रभागामध्ये निवडणूक लढवणार? मी प्रभाग 8 मध्ये निवडणूक लढवणार आहे. अच्छा, आणि कोणत्या पक्षामध्ये? काँग्रेस पक्षाकडून. आपण आपण ज्या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहे आणि आपण जेव्हा आपली सीट येईल तर तेव्हा त्या वार्डामध्ये काहीतरी समस्या असतातच. प्रत्येक वार्डामध्ये समस्या असतात, तर त्यांचे तुम्ही निवारण कसे करणार? वार्डामध्ये म्हणजे भरपूर समस्या आहेत ताई. म्हणजे प्रत्येक रामदास पेठ आहे, राजपूत गल्ली आहे, गणपती गल्ली आहे, नंतर सावजी गल्ली आहे आणि सोनार गल्ली. भरपूर समस्या आहे तिथे. मी स्वतः जाऊन पाहिलंय. पहिले तो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे तिथे. खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे लोकांचं असं म्हणणं आलं म्हणे पहिले तुम्ही निवडून आल्यावरती म्हणे आमचं पहिले ड्रेनेजचं काम तुम्ही करून द्या. आणि राहिले बरेचशे जागेवर मी जाऊन स्वतः पाहिलेली की लाईट नाहीये, खंबे नाहीये. आणि जो रामदास पेटा है जहाँ पर गजानन महाराज मंदिर है, वहाँ पर जैसा नीचे से जो लाइन गई हुई है, मेन लाइन, वो लोगों के जैसे घर से खिसक के गई हुई है. तो लोगों की वहाँ पर समस्या है की ताई तुम्ही निवडून या की नका येऊ, तुमचा प्रश्न म्हणे, पण आम्ही तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे. तुम्ही आमचं फक्त एवढं काम करून द्या म्हणे. खूप भरपूर जण आलेले म्हणे आमच्याकडे. भरपूर लोक बोललेले, आश्वासन घेऊन गेलेले, पण आतापर्यंत काही ते काम झालं नाही म्हणे. पण तुम्ही आमचं हे काम पूर्ण करून द्या म्हणे. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू म्हणत आहे. कसं आहे ना, आपण ज्या वार्डामध्ये राहतो, आता तुम्ही जसे की सांगितलं की सोनार गल्ली वगैरे असे गल्ल्या सांगितल्या, तर इथे कचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम. म्हणजे जे कमर्शियल एरिया आहे तर तिथे कमर्शियल साधारणतः दुकान 10 ते 10:30 मध्ये उघडतात साधारणपणे. तर त्याच्यामध्ये काय होतं ना की जेव्हा दुकानदार येतो दुकानामध्ये तर तेव्हा त्याचा कचरा असतो किंवा काही घाण असते तर तो टाकायचा असते त्याला, पण तेव्हा ती तिथे येतच नाही गाडी. मग त्याचं निवारण कसं? नाही, प्रत्येक जणांचा असा प्रश्न आला. मी तिथे गेली होती राजपूत गल्लीमध्ये पण काही लोकांचा असा प्रश्न पडला की म्हणे ताई इथे गाडी येत नाही म्हणे, बाई येत नाही म्हणे इथे, म्हणजे झाडू मारायला पण येत नाही. आणि नाली पण आमची म्हणजे खूप दिवस म्हणजे वर्ष होऊन राहिले म्हणे आमच्या इकडची नाल्या पण साफ होत नाही. म्हणते की मी नगरपालिकामध्ये स्वतः जाऊन म्हणजे स्वतः दखल घेते, साहेबांना म्हणते की आपल्या इकडचं जे जे काम राहिलेलं आहे ते पहिले पूर्ण करा. आणि राहिला प्रश्न नाल्यांचा, झाडूचा आणि कचऱ्यांचा, मी कचरेवाली गाड्यांना पण सांगते की जाऊन नाही राहिले तर दरवाजा ठोकून त्यांनी तुम्ही सांगा त्यांना की तुमचा कचरा आम्हाला द्या, आम्ही घेऊन जातो म्हणून. असं काहीतरी अलर्ट करा की गाडी आलीये आणि तुम्ही बाहेर नाही. मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमची गाडी आली तर तुमच्या गाडीमध्ये पहिले जे सॉन्ग वाजत होतं साथी हाथ बढ़ाना, तो वो गाना बजाते बजाते थोड़ा बड़े वॉल्यूम में चलो ताकि लोगों को आजू बाजू के जो लोग हैं जो घर में बैठे रहते हैं उनको पता चलेगा कि कचरे की गाड़ी आई है. उस तरीके से नगर पालिका में सीओ सर को मैंने बोला है. अच्छा, तो अभी कैसा है मैम? जैसा देखो आप चुनाव लड़ेंगे और आपकी सीट आई तो आप नगर सेवक बन गए, तो जब अभी कैसा है, लोग क्या करते कि अभी जो आश्वासन देते तो फिर बाद में भूल जाते क्योंकि उनको एक सीट मिल जाती ना और उनका वो औहदा बढ़ जाता. तो उस पर आपका क्या कहना है? क्योंकि वो जो आम लोग होते तो लोगों के तरफ देखते भी नहीं है कि इनके वजह से, जैसे जहाँ पे जनता है तो जनता की वजह से ही आप उनके इस ओहदे पर ही आप खड़े हो. ठीक है, मैं क्या बोल रही हूँ आप समझ रहे हैं? हाँ, तो जैसे हमने वोटिंग नहीं किया तो आपकी सीट नहीं निकलेगी, बराबर है. तो जनता की सेवा करना आपका भी फर्ज है. मेरा फर्ज है ताई, जनता के लिए मैं सदैव उभी राहणार आहे. अच्छा, आता मी नगरसेवक नाहीये, मी फक्त जिल्हा अध्यक्ष नॉर्मल, मी आम आदमी आहे. येस. मी म्हणजे आतापर्यंत मी जे काही कामं केलेली माझा त्याच्यात काही हेतू नव्हतं. मी माझ्याकडे म्हणजे भरपूर पैसा आहे, सगळं माझ्याकडे. मी पैशासाठी नगरसेवक बनू नाही हा माझा हेतूच नाहीये पहिली गोष्ट. आणि लोकांसाठी मी निवडून आली नाही बी आली तरी बी मी काम करणार आहे लोकांसाठी. तर कसं आहे ना मॅम, म्हणजे माझं बोलण्याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण बघतोय मेहकर मध्ये काहीच डेव्हलपमेंट नाहीये. जसं की चिखली आहे, माझं असं नाही म्हणायचंय की मला ते जास्त काम करतायत की नाही, की तुम्ही चिखलीमध्ये गेला असाल आणि मेहकर मध्ये आहे सध्या आहे तुम्ही, तर मेहकर मध्ये आणि चिखलीमध्ये खूप अंतर दिसते. कारण की आपला तालुका आहे तर तालुका म्हणून वाटत नाही मॅडम.
बरोबर. मी निवडून आल्यावरती माझ्याशी जे जे प्रयत्न होईल मी ते पूर्ण करणार आहे. पण आता पण माझ्याशी जे होते मी पूर्ण करते. म्हणजे लोकांचे मला अर्धी बेरात्री फोन येतात. पोलीस स्टेशनचे बी कामं करते मी, हॉस्पिटलचे कामं करते, बऱ्याचसे म्हणजे खूप गोरगरिबांना मी मदत करते. पण मला म्हणजे त्यांचे फोन पण येतात रात्री बेरात्री. माझ्याकडे काही पद नाहीये, मी फक्त एक साधारण सोशल वर्कर आहे मी. तरी बी म्हणजे लोकांचा फोन येतात, ठीक आहे आली नाही आली ते सगळे देवावरती आहे. ते तर आहे. आणि मी त्याच्यातली नाहीये, मी आली तरी बी मी काम करणार आहे, नाही बी आली तरी काम करणार आहे. आणि कसं आहे मॅम, जसं की आपलं एम शाळेच्या बाजूला जिजामाता शाळा आहे, बरोबर. तिथे छोटे छोटे लेकरं असतात, मुलं असतात, तर ते शिकायला जातात. आणि तो त्या तिथपर्यंत समजा जो काही 400-500 मीटरचा रस्ता आहे तो तुम्ही बघितला असेल. तो कसा रस्ता आहे बघा. एखादा जर मुलगा पडाला किंवा कारण की तुम्हाला मुलांचा बालिशपणा माहितच आहे, ते काही आपल्यासाठी व्यवस्थित चालणार नाही किंवा काही नाही, तर ते जर पडाले तर त्यांचा हात फ्रॅक्चर होऊ शकतो, पाय मोडू शकतो, त्यांना इजा पण होऊ शकतात. मी तो अक्षरशः तो रस्ता बघताना मोठी माणसं तिथून गाडी नेत नाही, पण त्याच्यावर काय करणार तुम्ही? तिथे आली नाही आणि त्याचा काही प्रश्न नाही, बाजूला तो वाटेल. मी नगरसेवक मला काही एवढं हे नाही, पद नसून पण मी काम करत होतो. नगरसेवकाचा मला काही शिक्का नाही पाहिजे. पहिले आली. दुसरं मी पोलीस स्टेशन मध्ये त्यांना सांगून, जे लेकरं जातात शाळेमध्ये त्यांना म्हणजे क्रॉस करताना, रोड क्रॉस करताना त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये सांगून एखादी कॉन्स्टेबल तिथे हे करायला लावू. आणि राहिला प्रश्न रोडचं, ते आमदार साहेबांना बोलून नाही तर दुसऱ्या माझ्याकडे कॉन्टॅक्ट, ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट असते, जे काम करू शकतात आपल्याला, त्यांना सांगून मी तिथे रोडचं थोडं करू. ठीक आहे. तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.